नवभारत नवराष्ट्रच्या ताईसाहेब सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज या कार्यक्रमामध्ये अशा एका ताईसाहेबांना आपण भेटणार आहोत ज्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक पातळ्यांवरती काम केलेलं आहे। मग ते नागरिकांच्या समस्या असोत, रस्त्याचं काम असो, इथल्या ज्या मोकाट कुत्र्यांची समस्या असो, मोकाट जनावरांची समस्या असो, या अनेक पातळ्यांवर त्यांनी काम केलं। जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून भाजपाचंही त्यांनी काम करतायत। त्याशिवाय दक्षिण भारत जैन सभेच्या त्या पदाधिकारी आहेत आणि या सर्व पातळ्यांवर काम करत असताना समाज माझा कुठेतरी सुधारला पाहिजे, समाजाचं मी काहीतरी देणं लागते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या काम करतायत। आणि सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून त्या इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास भाजपकडून इच्छुक आहेत। अशा या ताईसाहेब सरकारांना आपण भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे स्वातीताई संतोष कोल्हापुरे। पाहूया। सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवरनं हात फिरवला। आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन। मी सडापटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील। नमस्कार, मी स्वाती संतोष कोल्हापुरे। मला समाजकार्याची आवड गेली 20-25 वर्ष आहे। या समाजकार्य करत असताना दक्षिण भारत जैन सभेवर मी बरेच वर्ष निरीक्षिका, सदस्य, कार्यकारी मंडळीवर मी काम केलेलं आहे। यामधून आरोग्य शिबिर, धार्मिक शिबिर, बरीच अशी शिबिरे म्हणा किंवा मुलींना व्यक्तिमत्व विकास घडू दे, मुलींच्यावर संस्कार, मुलांच्यावर संस्कार करणं हेच आमचं प्रथम कर्तव्य होतं असं आम्ही समजून हे कार्याला मी सुरुवात केली। असं करत अनेक प्रॉब्लेम्स आमच्या पुढे येत होते। आमच्या कॉलनीमध्ये रस्ते नव्हते, लाईट नव्हते, पाणी नव्हती, बऱ्याच अडचणी होत्या। ड्रेनेजसाठी रस्ता उघड केला होता, रस्ता ओपन केला होता आणि त्यामधून चिखलातून आम्हाला बरीच वर्ष चालायला लागली। माझ्या मनात असं आलं की आपण आपल्या समाजासाठी काम करतोय, आपल्या कॉलनीसाठी, इतर समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ही माझ्या मनात काळजी येऊ लागली। म्हणून आमच्या कॉलनीतल्या प्रत्येकी घरामध्ये एक तरी व्यक्ती ह्या रस्त्यामुळं कुणाचे लिगामेंट्स तुटले, कुणाचा हात फ्रॅक्चर झाला, कोण वयोवृद्ध पडायला लागलेत हे पाहिल्यानंतर एक दिवस असंच आम्ही दारात बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं की आपण आयुक्तांना भेटून सुद्धा भेट होत नाहीये। त्यामुळं आम्ही इथंच आयुक्त बंगला कोपऱ्यावरच असल्यामुळे आम्ही असं संध्याकाळी आयुक्त बंगल्यांवर गेलो। आयुक्तांना आम्ही 4 वेळा बोलवायला, पण ते काय आम्हाला आत येऊ देईना। त्यांनी पोलिसांना बोलवलं, पण आम्ही पण महिला तितक्याच जिद्दी होतो। त्यांच्यामुळंच आम्ही आंदोलनाला तिथं सुरू झाली। भर पाऊस असला तरी चिखलात पावसात आम्ही वयोवृद्धांना सुद्धा घेऊन गेलो आणि तिथं आमचं जोरदार पहिलं आणि मोठं आंदोलन झालं। आणि यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही महानगरपालिकेमध्ये या, तुम्हाला आम्ही काहीतरी त्यातनं मार्ग काढतो असं बोलले। पण आयुक्त साहेब तिथं थांबले नाहीत, त्यांनी आमची सांगलीकरांची लायकी काढली। अहो, आमचे सांगली काढणारे हे कोण होते? आम्ही जो कर भरतो त्यावरच त्यांचा पगार होत होता हे सुद्धा आम्ही त्यांच्या बोललो त्यांना, पण त्यांचा काही फरक पडला नाही। मग आम्ही आयुक्त हटाव म्हणून तिथंही आंदोलन केलं आणि त्यावेळी आम्हाला गाडगे साहेबांची मदत झाली आणि यांच्या मागातून, यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज आणि लहान मुलांसाठी 2 गार्डन, ही नानानेनी पार्क आणि जिजाऊ पार्क असे 2 गार्डन त्यांच्या सुधीरतांच्या माध्यमातून आम्ही करत गेलो। आम्ही सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून, महिला एकत्रित करून, जरी पुरुष मंडळी असली तर ती आपापल्या व्यापात जातात, या महिलाच घरी बसलेल्या असतात, त्यामुळे सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि आम्ही सगळ्या महिलांनी मिळून कोणतरी पुढाकार घ्यायला पाहिजे, त्यातूनच ही कामं होत असतात। आणि ते माझ्याकडे नेतृत्व होतं त्यामुळे मी ते पुढे नेलं आणि आम्ही आमच्या आता रस्ते, लाईट, पाणी, गार्डन हे सगळं आम्ही आरोग्याचे शिबिर घेतो। आरोग्याची तपासणी वगैरे आमच्याकडे कायम चालू असते। कुठलीही सरकारचं हे येऊ दे, आभा कार्ड येऊ देत, कुठल्याही स्कीम येऊ देत, ते सुद्धा मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते। आमच्या गार्डनवर तिथं ती सोय केलेली आहे। कुठलीही लोक येऊन तिथं आम्हाला स्कीमचं सांगितलंय की लगेच आम्ही नागरिकांना मेसेज पोहोचून आमच्या इकडे स्कीमचा सुद्धा आम्ही या जनतेशी देतो। त्यानंतर आरोग्याबाबतीत म्हणाल तर आम्ही
नेक्सा मारुती शोरूमच्या समोर आरोग्य वर्धिनी हे होतं, पण ते बंद पडलं होतं. पण कित्येक लोकांपर्यंत ते चालू करायचा प्रयत्न केला पण होत नव्हता. पण आम्ही जाऊन ती आरोग्यवर्धिनी ही परत चालू केली. त्यामुळे इथं जो काही गरीब परिस्थिती वर्ग होता आणि आमच्यासारखे सुशिक्षित लोक सुद्धा त्या दवाखान्यामध्ये जाऊन आज ट्रीटमेंट घेत आहेत आणि तो परत उत्कृष्टरित्या दवाखाना आता महानगरपालिकेचा चालू आहे. जे काही लहान मुलांना किंवा मोठ्यांना हे काम केलेलं आहे त्याचं आपल्याला समाधान मिळालं असं मला वाटतंय. आणि म्हणूनच मी आज बीजेपीकडं आज 10 नंबर वॉर्ड महिला इच्छुक म्हणून आहे आणि मी तिकीट मागवलेलं आहे. या पक्षानं जरूर माझा विचार केला जाईल असं मला वाटतं. जो काही आम्ही आयुक्त बंगल्यावर आंदोलन केलं, महापालिकेमध्ये आंदोलन केलं, त्याचा परिणाम म्हणून शासनाला तात्काळ कापडणीसांची बदली करणं भाग पडलं. कारण सुधीरदादा गाडगीळ हे कायम भाषणामध्ये असो, इनामदार साहेब असू देत किंवा डंग साहेब असू देत, हे म्हणतात की पाटील नगर महिलांनी खरोखरच चांगलं काम केलं आणि ह्या आयुक्तांना इथनं हटवलं गेलं. हे ते कायम प्रत्येक नागरिकांना सांगतात आणि तेच नागरिक सुद्धा आमच्यापर्यंत येऊन सांगतात की ताई, तुमच्या भांडणामुळे खरोखर आमचे रस्ते, लाईट, पाण्याची सगळी सोय झाली. त्यामुळे जसं गाडगीळ दादांना त्यांनी धन्यवाद देतात तसं मला सुद्धा घरामध्ये येऊन त्यांनी सांगून जातात की हे काही जे काम झालं, आयुक्त हटावलंय आणि आज आयुक्त हटावमुळेच या आयुक्तांना लगेच सांगली सोडून जाणं एक महिला सुद्धा करू शकते, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.